नमस्कार. एक स्टोरी रोजची च्या आजच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आजची स्टोरी आपण चला परमेश्वराचे मित्र बनूया या नावाची आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक मुलगा अनवाणी पायाने रस्त्यावर फुलं आणि फुलांचे गुच्छ विकत असतो. लोक मोठ्या प्रमाणावर बार्गेनिंग करून, मोलभाव करून त्याच्याकडून फुलं विकत घेत असतात. एक सज्जन रस्त्यानं जात असताना त्याला जाणवतं की त्या अनवाणी पायाच्या मुलाचे पाय खूप भासतायत. तो शेजारच्या दुकानात जातो आणि तिथून त्याच्यासाठी बूट म्हणजे शूज विकत घेऊन देतो आणि त्या मुलाला सांगतो की हे शूज तू घाल. मुलगा पटपट शूज घालतो, त्याचे पाय त्या शूजमध्ये ठेवतो आणि त्या सज्जनाला विचारतो की तुम्ही परमेश्वर आहात का? त्या माणसाला काही कळत नाही. तो म्हणतो नाही, मी परमेश्वर तर नाही. तेव्हा तो मुलगा म्हणतो तुम्ही नक्कीच परमेश्वराचे मित्र असणार. हे ऐकल्यावर त्या सज्जनाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो विचार करतो की खरंच परमेश्वराचं मित्र बनणं इतकंही अवघड नाही. परमेश्वराकडे याचक म्हणून जाण्यापेक्षा चला आपण सुद्धा परमेश्वराचे मित्र बनूया. गरजू लोकांना, जे पीडित आहेत त्या लोकांना मदत करूया. या जगामध्ये दोनच ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. एक तर ठेवून जा किंवा देऊन जा. ठेवून गेलं तरी कुणीतरी लुटणारच आहे, त्यापेक्षा देऊन गेलेलं काय वाईट. चला परमेश्वराचे मित्र बनूया. धन्यवाद.